भंडारा गोंदिया स्थानीय स्वराज्य संस्था निर्वाचन क्षेत्र की विधान परिषद चुनाव को लेकर राजनीतिक माहौल पूरी तरह गर्म हो चुका है। महायुति और महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। इस दौरान दोनों पक्षों ने जोरदार शक्ति प्रदर्शन करते हुए अपनी अपनी जीत का दावा किया। महायुति की ओर से उम्मीदवार अविनाश ब्राह्मणकर ने समर्थकों और वरिष्ठ नेताओं की मौजूदगी में अपना नामांकन दाखिल किया। नामांकन रैली में बड़ी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए और महायुति नेताओं ने चुनाव में जीत का विश्वास व्यक्त किया। वहीं महाविकास आघाड़ी की ओर से कांग्रेस उम्मीदवार प्रफुल्ल अग्रवाल और दिलीप बंसोड़ ने अपना नामांकन पत्र दाखिल किया। इस मौके पर कांग्रेस और सहयोगी दलों के नेताओं ने भी शक्ति प्रदर्शन करते हुए चुनावी जीत का दावा किया। महाविकास आघाड़ी के समर्थन में कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि स्थानीय स्वराज्य संस्थाओं के अधिकांश जनप्रतिनिधियों का समर्थन उनके उम्मीदवारों को प्राप्त है, जिससे जीत सुनिश्चित है। आज आम्ही गोंदिया भंडारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद करिता जी जागा भरायची आहे, महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्या आज नामांकन आम्ही भरलेलं आहे आणि या महायुतीच्या आमचा उमेदवार भरघोस मताने निवडून येतील, त्यामध्ये आमच्या मनामध्ये शंका नाही। त्याचं मूळ कारण आहे की भारतीय जनता पार्टीचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि सोबत शिवसेनाचे जे मत आहे ते तिन्ही धरून खूप मोठा अंतर आहे दुसऱ्या उमेदवारांच्या पेक्षा। दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आहे तो सर्वांना एक लोकप्रिय उमेदवार म्हणून ते पसंतीचे आहे। सामान्य कार्यकर्ता आहे ज्यांनी अत्यंत गरिबीतून त्यांचा समाजकारण राजकारण सुरू केलं, जिल्हा परिषदवर अनेक वेळा निवडून गेले आणि तुम्हा सगळ्या लोकांना माहीत आहे की मागच्या विधानसभेमध्ये साकोली विधानसभा क्षेत्रातून भारतीय जनता पार्टीने त्यांना महायुतीचा उमेदवार म्हणून दिला होता। अवघ्या 200 मताच्या फरकामध्ये खऱ्या अर्थानं जी वोटिंग झाली, जनतेची वोटिंग झाली, त्यामध्ये मशीनमध्ये ते 700 मतांना पुढे होते, पण दुर्दैवानं जे पोस्टल बॅलेट होते त्यामध्ये परत ते मागे पडले आणि 200 मतांना पराभव झाला होता। खऱ्या अर्थानं त्यांची विजयच होती, जनतेची विजय होती, जनतेची पसंती होती। असो, जे काय झालं ते एकमेव जागा वगळता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्व जागा महायुतीने जिंकलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की या निवडणुकीपासून येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका येतील, जे काही राजकारण होतील, त्यामध्ये महायुतीशिवाय कुठल्याही पक्षाला संधी मिळणार नाही। महागाई असेल, हे सगळे मुद्दे या निवडणुकीच्या माध्यमातून या वोटरच्या मनावर आहेत आणि वोटर यावेळेस या महायुतीच्या लोकांना ऐकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि या ठिकाणी काँग्रेस विचाराचाच उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीचं चित्र आज भंडारा गोंदियात आहे। शेवटचं फायनल कोणावर डिसिजन, फायनल नाव कोणाचं होईल, कधीपर्यंत क्लिअर होईल हे आम्ही सांगितलं आहे। आता आम्ही दिलीप बनसोड यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे काँग्रेस पक्षात आणि 2 उमेदवार आम्ही त्याला सपोर्टेड टाकलेले आहे। 4 तारखेला या सगळ्या गोष्टीचं एकदम क्लिअरिटी आपल्या सगळ्याच्या समोर येईल। प्रफुल्ल अग्रवाल यांच्या देखील नावाची चर्चा होती, काय सांगाल? आम्ही विचार केलेला आहे, कारण की राजकारण हे एक रणनीतीचा भाग असतो आणि रणनीतीचा भाग असल्यामुळे त्या पद्धतीची एक रणनीती आम्ही तयार केलेली आहे आणि मला वाटतं की याच्यातली एकदम स्पष्टता आपल्याला 4 तारखेला कळेल। फायनल नाव कोणाचं होईल, कधीपर्यंत क्लिअर होईल हे आम्ही सांगितलं आहे। आता आम्ही दिलीप बनसोड यांचा फॉर्म आम्ही भरलेला आहे काँग्रेस पक्षात आणि 2 उमेदवार आम्ही त्याला सपोर्टेड टाकलेले आहेत। 4 तारखेला या सगळ्या गोष्टीचं एकदम क्लिअरिटी आपल्या सगळ्याच्या समोर येईल। प्रफुल्ल अग्रवाल यांच्या देखील नावाची चर्चा होती, काय सांगाल? आम्ही विचार केलेला आहे, कारण की राजकारण हे एक रणनीतीचा भाग असतो
आणि रणनीतीचा भाग असल्यामुळे त्या पद्धतीची एक रणनीती आम्ही तयार केलेली आहे आणि मला वाटतं की याच्यातली एकदम स्पष्टता आपल्याला 4 तारखेला कळेल. दूसरी ओर महायुति नेताओं का कहना है कि गठबंधन के पक्ष में जनप्रतिनिधियों का व्यापक समर्थन है और चुनाव परिणाम उनके पक्ष में आएगा. नामांकन के दिन हुए शक्ति प्रदर्शन ने यह साफ कर दिया है कि भंडारा गोंदिया विधान परिषद चुनाव में मुकाबला बेहद दिलचस्प और कांटे का होने वाला है. अब सभी की निगाहें मतदान और चुनाव परिणाम पर टिकी हैं.